मित्रांनो, नमस्कार मैत्रिणींनो. सो आज आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. ऍक्च्युली आज सॅटर्डे आहे आणि प्रत्येक सॅटर्डे आमचा काही ना काही प्लॅन असतो. सो आज आमचा प्लॅन आहे इडली बनवायचा. मोस्टली प्रिपरेशन झालेलं आहे, फक्त आता आम्हाला बनवायचंय. प्रत्येकने मस्त सांबर आणि चटणी वगैरे बनवून ठेवलंय. आमचा काही प्लॅन नव्हता शूट करायचा, पण म्हटलं करूया. खूप दिवस झाले आम्ही केलं नव्हतं ना, आता आम्हाला थोडं बाहेर शॉपिंग पण करायची आहे. ते आम्ही ब्लॉग मध्ये सांगतो की आम्हाला काय शॉप करायचं या आणि हा इडलीची एक गोष्ट, एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो. काल रात्री आमच्या मॅडम रात्री साडेतीन वाजता इडलीचं दळत होते. पूर्ण फ्लोअर वरती खर्र खर्र होती ते पण सांग ना. ऍक्च्युली आम्ही आमच्या फ्रेंड्स कडे गेलो होतो आणि आमच्या गप्पा खूप रंगल्या. एकदा गप्पा रंगल्या म्हणजे प्रतीक स्टॉपच नाही माहिती प्रतीकला. एकदम म्हणजे 3 वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. मग मॅडमला घरी आल्यावर आठवलं, अरे मी ते इडलीचं भिजत लावलंय, मला ते दळायचंय. मग रात्री 3 वाजता फुल डेडिकेशननी खर्र खर्र करून झालंय. कारण इडली प्रतीकची फेवरेट आहे. लाईक त्याने मला एक वीक पासून सांगून ठेवलं होतं की त्याला इडली खायची, कारण की लास्ट टाइम केलेली तो गावी गेलेला. म्हणजे मला एकदम मनापासून आवडते इडली. मला कधी पण इडली खायला द्या. तुझ्यासाठी मी रात्री 3:30 वाजता सगळ्यांची झोप मोडत होती. अप्रिशिएटेड. अशी बायको सगळ्यांना मिळू अशी बायको. हो, तर आता आम्ही इडलीचं प्लॅन झालंय ऑलरेडी, सगळं झालंय. तुम्हाला दाखवतो आता. स्टे ट्यून. या मित्रांनो, बघा माझी बायको आता इडली बनवते. इडली मेड बाय माय बायको. ऍक्च्युली सॅटर्डे संडे आम्ही असे भांडे खेळत असतो आणि हे भांडे खेळताना आम्ही वेगवेगळे डिशेस बनवतो. कधी कधी डिशेस छान पण बनतात, कधी कधी माहिती नाही आता चांगल्या पण नाही बनत. पण आम्ही दोघांनी इतकी मेहनत घेतली असती त्याच्या मागे की ते कसं बी बनवून आम्ही खाऊन घेतो. आता माहिती नाही इडली कशी बनणार आहे. प्रतीक सांगेल मला की कशी बनणार आहे. बट हो, चांगलीच बनेल. मी पहिले पण बनवली आहे. रात्री 3 वाजता मेहनत घेतली, चांगली बनलीच पाहिजे. मतलब खून पसीने की इडली. आता हे बघा तुम्ही, हे इडलीचं भांड. लास्ट टाइम आम्ही पूर्ण भांड जळवून टाकलेलं. मी दाखवते. आमचं पूर्ण इडलीचं भांड जळलेलं आहे. दाखव. हो, हे बघा. एक्सपेरिमेंट करता करता आमचं पूर्ण भांड जाळलं होतं आम्ही. म्हणजे न्यूज इडलीचं भांड होतं आणि मला माहिती नव्हतं की पहिले पाणी टाकतात आणि मग ते प्लेट टाकतात. फर्स्ट टाइम इडली बनवत होती त्यावेळेस. बट या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि आता माझी बायको इडली मध्ये परफेक्ट झालेली आहे. तर आमचं कुठं काही झालं नाही तर आम्ही इडलीचा पण बिझनेस करू शकतो. खूप छान इडली बनवते आमची बायको. सॉरी, माझी बायको. मी स्वतःला रिस्पेक्ट देतोय ना, आमची बायको. प्रतीकने अजून अंघोळ नाही केलीये, पण कोणी म्हणेल का त्याला बघून की प्रतीकने अंघोळ बघा ग्लो, बघा मित्रांनो, ग्लो. प्रतीक उठलाच 12 वाजता. हा ग्लो येतो कुठून? हा ग्लो येतो बायकोच्या प्रेमातून, तिने बनवलेल्या इडलीतून. तर तुमच्या बायकोला बी सांगा इडली बनवायला, आणि असं तुमच्या चेहऱ्यावर बी ग्लो दिसेल. आंघोळीची गरज नाहीये मित्रांनो, खरंच गरज नाहीये. कोणी शोध लावला आंघोळी? आज आमचा प्लॅन होता की आम्ही सिंहगडला जाऊ आणि आम्ही आज 8 वाजता उठणार होतो. मी प्रतीकला 8 वाजता उठवलं की चल जाऊया, आणि प्रतीक परत झोपून गेला आणि डायरेक्ट 12-12:30 ला उठला. आणि सिंहगडचा प्लॅन आमचा लास्ट 3 वीक पासून कॅन्सल होतोय. का होतोय विचारा यार. हा, तो कॅन्सल होतोय कारण आम्ही उठत नाहीये. आम्ही रोज प्लॅन करतो, म्हणजे सॅटर्डे फ्रायडे नाईटला प्लॅन करतो की सॅटर्डेला लवकर उठू. पण ऍज युजल आमचे काही ना काही प्लॅनिंग निघतात. जसं काल आम्ही आमच्या फ्रेंडकडे गेलो, तिथे 3 वाजले. कधी कधी आम्ही सिरीज स्टार्ट करतो, ती सिरीज बघता बघता 4 वाजता. तर एवढं सगळं झाल्यावर कोण उठल आणि कसं उठल 8 वाजता सिंहगडला जायला? चल प्रतीक, आता आंघोळ करून घे. आम्ही भेटतो 5-10 मिनिटांनी जेव्हा इडली होईल. आता इडलीचं मी लावलं आहे. आता इडली शिजेल ना? हो, शिजेल, बनेल, व्हॉट एव्हर इट इज. समजून घ्या तुम्ही. तयार होईल इडली आमची. तोपर्यंत प्रतीक आंघोळ करेल. हो, भेटतो आम्ही. प्रतीक गेला आता आंघोळ करायला. आणि मी भांडे घासतीये. एवढा सगळा पसारा पडला. प्रतीकने फक्त बनवलं सांबर आणि चटणी. भांडे एवढे काढून ठेवले. भांडे घासते तोपर्यंत प्रतीक येईल आणि मग इडली पण बनवून जाईल तोपर्यंत. फायनली आमची इडली झाली आहे आणि प्रतीक पण आंघोळ करून आलाय आणि त्याने मला मॅच केली. आता तोंडाला पाणी सुटलंय. लवकर इडली काढ, म्हणजे खूप जास्त भूक लागली मला, खूप जास्त. हे पकड एका साईडने. लागला? नहीं, बच्चे की जान लोगे क्या? चलो इडली. आपली इडली, आमची इडली बघा. इडली चांगली फुगलेली दिसते. इडली, आमची इडली. चटका लागेल प्रतीक परत. एकदम गरमागरम इडली. तुम्ही पण या खायला. चटका लागला का तुला? नाही, थोडा वाफ बसली, वाफ. जास्त लागलं का तुला? दाखव. काय लागलं? वाफ लागली वाटतं ना. थोडं. अरे काय नाही झालं, चल. आयुष्यात अशा लय वाफा खाल्ल्या मी. डायलॉग. अरे
मोठे मोठे बापा डायलॉग. खाऊन खाऊन इथपर्यंत आलोय मी. काय बापा खाल्लाय तू? काय मग भरपूर खाल्लंय. चांगलं मस्त फुगली आहे इडली. सांडेल. तो आता प्रत्येक इडली काढतोय. काढ लवकर चल हा, बाबा. तू बी घे ना, तू बी काढ लवकर लवकर ना, आपल्याला लेट होते. घे एक चाकूने घे, चाकूने. गाईज मी पहिल्यांदा इडली काढतोय. मी याच्या आधी कधी प्रतीक तुटल बर का, राहू दे ना, तुम्ही काढते. काढली पण नाही मी अजून. तुला का आधी हो तुटली नाही पाहिजे ना. मग काढली पण नाही ना मी हा, अजून. चांगली काढ. इथे इथे या बाउल मध्ये. तोडू नको. नाही. So, अरे मस्त इडली निघताय. लई काम केले मी बाई इडल्या. हा, जसं इडलीच्या दुकानात कामाला होता तो. मग लई केलेलं आहे. एक नाशिकला इडली अण्णा म्हणून अण्णा होते. आम्ही जेव्हा आमच्या डेटिंग एरा मध्ये होतो, आमचा फिक्स स्पॉट होता. आम्ही तिथे इडली खायला हो. जायचो. लाईक आमचे दोघं एकदम अपोजिट आहे आम्ही दोघं, पण एकच गोष्ट कॉमन आहे, साऊथ इंडियन फूड. हो, खूप जास्त आवडतं आम्हाला दोघांना, खूप जास्त. खूप जास्त. हे बघ काय मस्त काढतो मी. या या बघा बघा गाईज, बघा सुगरण नवऱ्याची कलाकारी बघा. सुगरण मग सुगरण बायको राहते पागल. तुला सुगरण नवरा भेटलाय. यू हॅव टू बी अप्रिशिएट. आय डू. मस्त झालंय पण इडली. हा टेस्ट कर प्रतीक, एक मीठ वगैरे वगैरे. टेस्ट बघा गाईज. हा वा, लाजवाब, खरंच लाजवाब, सुपर, मस्त मस्त. एक नंबर. ठीक आहे, आता आम्ही प्रतीक पटपट ब्रेकफास्ट करेल. थांबा काढून घे, तुम्हाला दाखवतो. टाक याच्यामध्ये ते हे टाक. तू चटणीसाठी याच्यातच टाक ना चटणी. प्लेट सजवली आहे. हो थांबा, मी तुम्हाला दाखवतो. कॅमेरा काढून घ्या आता. हे बघा, हे बघा. आम्ही निघालोय या आणि आम्ही लिफ्ट थांबून ठेवली, कारण की लिफ्ट हो, आमच्या पप्पाची. लिफ्ट हमने रोक के रखी है. जब तक हमारा शूट नहीं होता हम लिफ्ट को नहीं जाने देंगे. हा चला, कारण की इथलं लाईट खूप सुंदर येते ना, तुम्ही सुंदर दिसते प्रतीक पण. आम्ही दोघांनी आज मॅच केली. चल लोक ओरडतील आता. चला. लई मॅच झाला. आता आम्ही निघालोय. मी चावीस नाही आणली. प्रतीक जा वरती जा. मी नाही जाणार आता. जा वरती. तू जा. मी नाही जाणार. थांब मी तर. प्रत्येक गाडीची चावी कधीच नाही विसरत. प्रत्येक मला विसरून जाईल, पण प्रत्येक गाडीची चावी नाही विसरत. फेवरेट गाडी. चलाओ. दिसतो तो सुंदर आहे प्रतीक. हा सुंदरी आहे. हँडसम आहे पागल. तुला हँडसम तुला असतो. तुझा नवरा इतका हँडसम आहे, तुला वाटलं पाहिजे काय? तुला पण वाटलं पाहिजे तुझी बायको एवढी सुंदर आहे. सो फायनली आमची शॉपिंग झाली आहे. प्रतीकने एवढा घाण सीन केलाय माझ्यासोबत, सांगते मी तुम्हाला नंतर. एकटाच पळत गेला कपडे बघायला, मला सोडून दिलं. मी लेडीज कंपार्टमेंट मध्येच फिरते आणि एकटाच आवाज देऊन गेलो, ही आली नाही. मला वाटलं ही माझ्या मागे, मी पुढे पुढे चालत गेलो, पण ही मागे नव्हती. नाही, काहीतरी राहतं काय आपल्या सोबत. कुणी आलंय सोबत, मग सोबत राहायचं, असं हरून नाही जायचं, कुठं पळून नाही जायचं. ठीक आहे चल. आम्ही आलो होतो शॉपिंग झाल्यानंतर इथे. आम्ही खूप जास्त थकलेलो. आता आम्ही घेतोय गोल्ड कॉफी, माझं फेवरेट. हाय गाईज. सो आता आम्ही आलो आहे घरी, आणि घरी आलो आणि लाईट गेलेली आहे. ऍक्च्युली खूप लाईट जाते आमच्याकडनं काल रात्रीपासनं, आणि आता पण आम्ही घरी आलो तर लाईट गेलेली आहे आणि आमचा मूड ऑफ झाला. आम्हाला घर आवरायचं होतं, खूप काही गोष्टी करायच्या होत्या, पण आता लाईट नसल्यामुळे माईट बी आम्ही. मूड ऑफ झाला माझा नाही झालं. मला काय नव्हतं करायचं, प्रत्येक करणार होता घर क्लीन. काय दोघांना आम्ही जे काय करणार होतो ते दोघं करणार होतो, पण आता लाईट नाही, बघू काय होतं. आम्ही बाहेर गेलो, खूप ट्रॅफिक होतं, शॉपिंग केली, लकीली पाऊस नाही आला. सो आता प्रत्येक एक त्याचा आउटफिट घालणार आहे आणि दाखवणार आहे. हो, तर मी ट्राय करणार आहे आउटफिट. आणि जस्ट म्हणजे ऍक्च्युली शॉपिंगच्या प्लॅन साठी आम्ही गेलो नव्हतो. आम्ही गेलो होतो घराची शॉपिंग करायला, जसं सोफ्याचे कव्हर वगैरे या गोष्टी घ्यायच्या होत्या, पण त्या काही घेतल्या नाही. आम्ही स्वतःची शॉपिंग करून आलो ऍज युजल. ठीक आहे चला, बाय गाईज. So, सी यू टुमॉरो, नॉट टुमॉरो. आता आम्ही जातो, आवरतो, फ्रेश होतो, खूप थकलोय, आणि इथे आम्ही आमचा ब्लॉग संपवतो. सो गुड नाईट, टेक केअर. लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर. या.